तर बालमित्रांनो, आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे कबूतर आणि मुंगी. या गोष्टीला दुसरं नाव देता येईल बरं का, उपकारांची परतफेड. एका जंगलात एक मोठा तलाव होता. त्या तलावाच्या काठाशी एक मुंगी राहत होती. एकदा काय झालं, तलावाच्या काठावरून चालता 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 मुंगीचा पाय घसरला आणि मुंगी तळ्यात पडली. तडफड तडफड करू लागली. तिला पाण्यातून बाहेर काही येता येईना. गटांगळा खाऊ लागली. तलावाच्या काठाशी एक झाड होतं. त्या झाडावर एक कबूतर बसलेलं होतं. त्या कबुतराने हे पाहिलं आणि त्याने पटकन झाडाचं एक पान तोडून त्या मुंगीजवळ टाकलं. मुंगीला ते पान दिसताच ती मुंगी त्या पानावर चढली आणि ते पान तरंगत 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 काठाशी आलं आणि मुंगी हळूच पानावरून जमिनीवर उतरली. अशा प्रकारे मुंगीचा जीव वाचला. आणि मुंगीचा जीव कोणी वाचवला बरं? कबुतराने वाचवला. असे बरेच काही दिवस गेले. एके दिवशी काय झालं, जंगलात एक पारधी आला. पारधी म्हणजे कोण? पक्ष्यांना, छोट्या छोट्या प्राण्यांना पकडणारा शिकारी. बंदूक घेऊन आला होता तो. त्याने नेमक्या आपल्या कबुतरावरच नेम धरला आणि हे मुंगीने पाहिलं. मुंगीने विचार केला, आता आपल्या मित्राला वाचवलं पाहिजे. ती तुरु 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 चालत गेली आणि टचकन पारध्याच्या पायाला चावली. तेवढ्यात पारध्याने बंदुकीचा बार उडवला. ठो असा आवाज झाला, पण पारध्याचा नेम चुकला आणि फुरकन कबूतर उडून गेलं. पारधी ओय 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 करून पाय खाजवू लागला आणि आपलं कबूतर उडून गेलं. अशा प्रकारे मुंगीने कबुतराच्या उपकारांची परतफेड केली आणि त्याला वाचवलं. तेव्हापासून दोघांची घट्ट मैत्री झाली बरं का. याच्यावरून आपण काय शिकलो? मित्राच्या उपकारांची परतफेड केली पाहिजे.